पेन रिलीफ सेंटर सांधेदुखीवर झटपट उपचार, ऑपरेशन शिवाय आरामाचा दावा, नागरिकांचा प्रतिसाद। सिन्नर तालुक्यातील चोंडी येथे गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटरकडून सांधे व मणक्याच्या दुखण्यावर उपचाराची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे। मानदुखी, हाताला मुंग्या, ठणक, मानेच्या नसा टाईट होणे, हाताची ताकद कमी होणे, डोकं जड पडणे, डोक्याच्या मागील बाजू जड पडणे, ठणकणे, रिपोर्ट नॉर्मल येतो पण छातीत बरगडीत ठणक आहे, मान दुखते, हाताची व मानेची हालचाल बंद होते, खांदादुखी, हात ठराविक अँगलच्या वर उचलता न येणे, तळहाताला मुंग्या येणे, दंडात ठणक, बोटाच्या नसा अटकणे, कोपरा ठणक, मनगट ठणक, पायाच्या घोट्याजवळचा बोटाच्या नसा ठणका, कंबरदुखी, पायाला मुंग्या येणे, ठणक लागणे, मांडीपोटीला गोळा येणे, पायाची ताकद कमी होणे, सायटिका, बॅक पेन, सीट ठणक, माकड ठणक, कडक जागेवर बसल्यास ठणक लागणे, टोचल्यासारखे वाटणे, खुबादुखी, मांडी घालताना येणे, जागेमध्ये मांडीला ठणक, चालताना पाय ओढीत चालणे, गुडघादुखी, नवनीत गोळा येणे, गुडघ्याच्या सांध्यात ठणक लागणे, मांडी घालता न येणे, चालताना पायात गुडघ्यात लचकणे, पायाची उंची कमी झाल्यासारखे वाटणे, लिगामेंटवर ताण येणे, गादी सटकणे। या उपचार पद्धतीत ऑपरेशन, औषधे किंवा ॲडमिट होण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे। तसेच एक्स-रे किंवा MRI शिवाय ही तपासणी आणि उपचार एकाच ठिकाणी केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। स्लिप डिस्क, सायटिका, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी तसेच पॅरालिस सारख्या विविध त्रासांवर स्वतः विकसित मशीन आणि तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जात असल्याचे केंद्रांकडून सांगण्यात येते। काही रुग्णांना पूर्ण आरामासाठी 2 ते 3 वेळा उपचार घ्यावे लागू शकतात। उपचारानंतर पुन्हा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक व्यायामाचे मार्गदर्शन देखील दिलं जातं। तसेच उपचारासाठी येताना आधी फोन करून वेळ निश्चित करावी असे आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान या उपचार पद्धतीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून अनेक रुग्ण या सेवेकडे वळताना दिसत आहेत। मुक्काम पोस्ट चोंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। संपर्क 98 50 42 62 31। नमस्कार, मी गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर चोंडी येथे आहे। चोंडी तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आमच्याकडं मानेचे मणक्याचे उपचार होतात, कमरेचे, सायटिका, ठणक, पॅरालिसिस आणि हिप जॉईंट आणि आपलं बोन सेटिंग आणि मणक्याचे आजार याच्यावरती उपचार केले जातात। मानेच्या मणक्यामध्ये नसा दबल्या असतील, कमरेच्या मणक्यात दबल्या असतील, पाठीच्या मणक्यात दबल्या असतील किंवा गुडघ्याची गादी फाटणं किंवा शोल्डर पेन, तर यासारख्या आजारांवरती हे जो दुर्धर आजार असतात आणि जॉईंट पेनमध्ये आपण बरेचसे वेळेस पेनकिलर, स्टेरॉइड औषधं खातो आणि स्टेरॉइड औषधं खाऊन आपल्याला पुरेसा आराम मिळत नाही। इंजेक्शन घेतले त्याचं रिॲक्शन होणं किंवा डॉक्टर लोक आपल्याला सगळे एक्स-रे, MRI करून झाल्यानंतर आपल्याला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो। तर ऑपरेशनच्या सल्ल्याने आपल्याला बरेचसे असे साईड इफेक्ट होतात जेणेकरून आपल्याला पुढं भविष्यात त्याच्यापासून बराचसा त्रास होतो। तर हे सर्व टाळायचं असेल तर आम्ही औषधविना आरोग्य ही संकल्पना आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं आहे की औषधं जर खालीच नाही तर आपण बरंच होऊ शकत नाही, तर असं काही नसतं। तर बिना औषधाचं एक टेक्निक पद्धती आम्ही शोधलेली आहे। तर ह्या टेक्निकमध्ये 2 मणक्यांमधली गादी जी डिस्क राहते ती बाहेर सरकली राहते, ते त्याला डिस्क बल्जिंग म्हणतो आपण। ती डिस्क परत जागेवर आली, नस मोकळी झाली की आपल्याला जो वेदना जे होतात म्हणजे हाताला मुंग्या येणं किंवा ठणक लागणं, ताकद कमी होणं किंवा पायाची ताकद कमी होणं, ठणक लागणं, वेदना होणं, तर ती जागेवर डिस्क आल्यानंतर आपला ठणक, वेदना थांबून जातात। बरेचसे ब्रेन आपल्या डोक्याला पेशंट हात लावतो आणि इफेक्टिव्ह जो भाग असतो तो डोकं असतं आणि त्याचे जे बाह्य लक्षणं असतात, हाताची बोटं आखडून जाणं, हात आखडून जाणं किंवा पायाच्या नसा लॉक होणं, तर ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदा ब्रेनवरती बी काम करतो आणि बरेचसे डॉक्टर आता ऑपरेशन करतात आणि ब्रेनची सर्जरी करून तिथे रक्ताची जी गाठ असेल ती काढली जाते आणि मग पेशंट रिकवर होण्याचा प्रयत्न करतो। तर आमच्या इकडं ह्याच्यामध्ये ब्रेनला वॉश करण्याचं काम करतो। आमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पद्धती असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन असतील, याच्यामध्ये जी नसेमध्ये जी रक्ताची गाठ असेल तर ती जर फ्लो झाली, तिथली जर अडचण दूर झाली तर त्या मेंदूला रक्तपुरवठा वाढून परत रक्त म्हणजे जो पेशंट आहे हा तो लवकर रिकवर होतो। तसंच गुडघ्याची जी गादी फाटली असेल किंवा फोर्जन शोल्डरमध्ये आपण
फोर्जन शोल्डरमध्ये बराचसा जो डिसलोकेट होणं किंवा खांदा सटकून जातो किंवा खांदा हा जखडून जातो, आखडला जातो, तर अशा खांद्यावरती आपण त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धतीप्रमाणे करून तो जागेवर कसा रिलीफ होईल, तो सांधा कसा फ्री होईल आणि त्या अटकलेल्या मसल असतील, जखडलेल्या मसल असतील, त्या कशा रिलीफ करता येईल, तर याच्याकडचा विचार करून व्हायब्रेशन वेगळ्या अँगलनं मदत करून ती पेशंट रिकवर होतो. त्याच्यामध्ये हात लवकर रिझल्ट मिळतो. औषधांचं कसं राहतं का आपण एकदा औषधं खायचे, औषधं हे फक्त तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. आज खाल्लंय आणि परत थोड्या वेळानं त्याची आवश्यकता असते किंवा दुसऱ्या दिवशी परत त्याची गरज असते. त्याचे मलम किंवा औषधं आपण 1 दिवस लावतो, 2 दिवस लावतो, तिसऱ्या दिवशी असं वाटतंय की ते औषधाचा पॉवर संपला की काय. तर म्हणजे आपला पेन हा जास्तच वाढत चालतो. तर याच्यासाठी आपलं एकदम सोपं असं सोल्युशन आहे. जर गुडघ्याची गादी फाटली असेल किंवा गुडघ्याचे लिगामेंट फाटले असेल तर आपल्या ह्या मशीन आणि माझं जे स्वतःचं टेक्निक आहे त्या टेक्निकनं ती गुडघ्याची गादी जागेवर येते. गुडघा आपला पहिल्यासारखा मोकळा होतो की गुडघ्यांमध्ये वाक आला आणि दोन्ही खुर्च्या एकमेकावर टेकायला लागल्या. तर असं टेकलेल्या ज्या खुर्च्या आहेत 3ऱ्या-4थ्या वेळेस जर आल्यानंतर परत त्यांनी एक्सरे काढला तर तो एक्सरे नॉर्मल आला, म्हणजे त्याच्यामधली गादी पण येते. 2 हड्डींमधलं जर अंतर पडल्यानंतर जर ते एकमेकाला टेकले आणि त्याच्यामध्ये रक्तपुरवठा चालू व्हायला सुरुवात झाली तर ती हड्डी परत जोडल्या जाते किंवा ती मांसपेशी परत जोडल्या जाते. अशाच पद्धतीनं आपले पुनर्रचना होते आपल्या बॉडीची आणि मग तो पार्ट आपला रिकवर होतो. कमरेचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं, हिप जॉईंटचं बॉलचं कसं राहतं, बरेचसे आता रेमडेसिवीर खाल्ल्यानंतर किंवा किडनी विकाराचे अशी औषधं त्वचा विकाराची औषधं खाल्ल्यानंतर आपले जे बोन जॉईंट हे कडक होऊन जातात किंवा त्याचा रक्तपुरवठा थांबला जातो. मग त्या पार्टची कूज किंवा झीज होण्यास सुरुवात होते. तर अशा अवस्थेत त्या पेशंटला मान किंवा पाठ ते आपलं बॉलचं साईज पाय हलवता येत नाही किंवा खांदा हलवता येत नाही. तर अशा अवस्थेत तो जखडलेला सांधा आपल्या व्हायब्रेशनच्या मदतीनं तो जर फ्री झाला तर त्या ठिकाणी त्याची वर्क होते आणि तो सांधा परत पहिल्यासारखा चालू होतो, त्याचा रक्तपुरवठा चालू होतो आणि पुनर्जीवित होतो. तर याचं बी मी सगळ्या तर बिना औषधांना आपल्याला हिप जॉईंटचं रिप्लेसमेंट वाचवता येत आहे, तो बॉल वाचवता येतो आणि आपण पहिल्यासारखंच परत पूर्वीसारखं होतो. तर ह्या असे सारखे आमचे पेन रिलीफचे फायदे आहेत. तर याचा जरूर पेशंट लोकांनी फायदा घ्यावा. आमचा मोबाईल नंबर आहे 9850 42 62 31. आमची दुसरी शाखा कुठेही नाही. माझं 2017 पासूनचं हे पेन रिलीफ सेंटर चालू आहे. तर नक्कीच आपण भेट दिली तर ह्या आजारातून मुक्त होऊ शकते. सूचना उपचाराबाबत अधिक माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. सत्यवार्ता मराठी, नाशिक.